मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. तर आपण आता त्या व्लॉगमध्ये आहे. संवाद व्लॉग म्हणता येईल त्याला. त्याच्यामध्ये आपण आत्ता आहे आणि आता जे काही तुमचे प्रश्न होते या सगळ्या सिरीजमध्ये त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करू आपण. मग बरेच प्रश्न आहेत, एक एक करून मध्ये हळूहळू सगळे प्रश्न घेऊया आता, आहे की नाही. तर सगळ्यात पहिलं आपण स्टार्ट करू आपण साक्षीकडनंच. तिचं लुकबद्दल, तिचे कपडे, तिचं सगळं ते. नंतर मग हळूहळू आपण चंचल, मग आपल्या असं सगळ्यांचे आपण हे करू. मग आपण पॅकिंगवरती येऊ आणि अजून काही आहेत ज्या गोष्टी आहेत आपण बोलूच. चला तर साक्षीचं श्वेता सांगेल. साक्षीचं पहिलं जे काय म्हणतात, साक्षीचं जे पहिलं लुक होतं जे साऊथ इंडियन, त्याचा आपण फोटो हवं तर प्रत्येकाचं मेन्शन म्हणजे साईडला हे करू. ती साडी होती कला मंदिरची आणि तिची ज्वेलरी होती ज्वेल्स ऑफ मायराची, जी आता लवकरच परत नव्याने सुरू होणार आहे. तर वी आर इन टू इट की आम्ही आता त्या प्रोसेसमध्ये आहे, हायरिंग करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. जर कोण इंटरेस्टेड असेल ठाणा टू घाटकोपर पर्यंतच तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. येस. तर काय आहे ना, ज्वेल्स ऑफ मायराचं जसं की वियोमच्या वेळानंतर आपण थोडा जरा पॉज घेतला होता, पण आता सगळं सेट आहे, व्यवस्थित आहे. तर आता श्वेता म्हणाले की मी आता ते घेऊ शकते. सो ती ज्वेलरी सगळी होती ज्वेल्स ऑफ मायराची होती आणि तो कला मंदिर, राईट, कला मंदिर ठाण्याला जे शॉप आहे ते. नंतर ग्रीन लुक, तर तिने ग्रीन लुक केलं होतं, जे खूप सुंदर दिसत होती ती त्याच्यामध्ये. म्हणजे मला पर्सनली तो लुक खूप आवडला, सगळ्यांनाच आवडला. ती खूपच छान दिसत होती. तर ती साडी त्यांच्याकडनं तिला दिली होती. तर ती साडी घेतली होती कापसे पैठणीमध्ये, येवल्याला जाऊन ती साडी घेतली होती. आणि त्याचं ब्लाऊज आपण मुंबईत स्टिच केलं होतं, जे तुम्हाला दाखवलं होतं कृष्ण कृपा टेलर म्हणून, जिकडे माझे ब्लाऊज स्टिच होतात. तर तिथे साक्षीचं ब्लाऊज वर्क करून घेतलं होतं आणि स्टिच केलं होतं. येस. तर ते आहे दर्शन, जो माझा मित्र आहे, त्यांनी ते सगळं डिझाईन आणि स्टिच केलं होतं. तर दर्शनचा नंबर मी इथे नक्कीच टाकेल आणि त्याचं जे स्टुडिओचं जे ॲड्रेस आहे तोही मी इथेच नक्कीच टाकेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा देईन सगळ्या याची सगळी माहिती. तिने जी ज्वेलरी घातली होती त्याच्यावरती, ती जसं की तुम्ही कालच्याच ब्लॉग मध्ये बघितलं, आम्ही गेलो होतो फेस ऑफ ब्युटी मध्ये, ज्यांचं रेंटल स्टोर आहे नाशिकमध्ये, त्यांच्याकडनं आम्ही ती ज्वेलरी घेतली होती आणि तिचा तो लुक झाला होता जो ती खूपच छान दिसत. मला पर्सनली विचाराल ना तर त्याच्यामध्ये जे पैसा लावतात आणि ते जे लाल टिक्का, त्याच्यामध्ये ती जे दिसते ना, मी वाटलं इथे फोटो पण लावेल. मला तो तिचा जो म्हणजे मुलीचं रूपांतर ते एक स्त्रीमध्ये म्हणतो ना, म्हणजे तो एक ऑरा असतो बघ, ते तिच्यामध्ये दिसत होतं आणि एवढी सुंदर दिसत होती, नजर नाही लागू तिला, खूप सुंदर दिसत होती, खूप सुंदर. आणि तुम्ही बघितला मयूरने जो ड्रेस घातला होता तो तुम्ही जसं बघत होता, आम्ही मंगलदास मध्ये गेलो, मग ते फॅब्रिक त्याला जसं हवं होतं तसं सगळं आम्ही ते फॅब्रिक तिकडनं घेतलं आणि गौरवचे जे टेलर आहेत जॉली टेलर म्हणून, त्यांच्याकडे तो स्टिच केला. येस. असा तो मयूरचा लुक होता. आता मंगलदासला ते ना, ते दुकानाचं नाव आता एक्झॅक्टली मला सांगता नाही येणार, बिकॉज खूप फिरून आम्ही गेलो होतो. पण जेव्हा पण मी कधी मंगलदासला, आम्ही आता लग्नाच्या खरेदी निमित्त जाणारच आहे, तेव्हा जर कधी आम्ही गेलो तर आम्ही नक्कीच तुम्हाला एक्झॅक्ट ते शॉप दाखवू शकतो मी. पण आता मी तुम्हाला असं नाही सांगू शकत की बाबा ते गाळा नंबर काय आहे, किती गल्ली काय ती. बट मंगलदास मधून आम्ही ते कापड घेतलं होतं आणि आम्ही इकडनं तो स्टिच केलं होतं. आणि त्यांचा जो लास्ट आउटफिट होता तो आम्ही घाटकोपरमधनं घेतलं होतं दोघांचेही. येस. आणि हे दोन्ही हार आम्ही खास बनवून घेतले होते रवी फ्लावर आर्ट्स यांच्याकडून. येस. तर दादरला हे स्टोर आहे त्यांचं आणि इंस्टाग्राम पेज आहे ह्यांचं आणि त्यांचा एक नंबरही आहे, तो मी इथे नक्कीच टाकेल. आणि श्वेताने असा एक फोटो त्यांना पाठवला होता की असं आपल्याला करून मिळेल का, तर त्यांनी सेम टू सेम तसंच्या तसं रिअल फ्लावर्स मध्ये हे आपल्याला करून पाठवले. आणि त्यांच्याकडे सगळ्याच फ्लावर ज्वेलरी अवेलेबल आहे, हळदीसाठी असेल, बाकी सगळं पण आहे. आणि हे हार तर आम्हाला म्हणजे जेव्हा आम्ही ओपन केले तेव्हाच एवढं छान वाटत होते, त्या दोघांवरती एवढे सुंदर वाटत होते ना. तर येस, तुम्हाला पण आवडले असतील तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. आम्ही तर मुंबईवरून खास मागवले होते नाशिकला. आणि ते जे दोघांचे साखरपुडे होते छानशे, ते तुम्ही बघत होता, आम्ही इथे बनवत होतो. एकाने विचारलं होतं की तुम्ही कुठून विकत घेतले, तर आम्ही हे सगळं जे काही पॅकिंगचं मटेरियल आहे, पॅकिंग करणं असेल, ते साखरपुड्याचे जे बॉक्स, हे सगळं आम्ही घरी बनवलेलं आहे.
म्हणजे मटेरियल पॅकिंग मटेरियल विकत आणलं, पण त्याच्यापासून आम्ही सगळी क्रिएटिव्हिटी ही आमची होती. आणि साखरपुडा तर मला होतं की मला हा असा बनवायचा आहे, त्यामुळे मी दोघांचेही म्हटलं. बऱ्याचांनी कमेंट केला की साखरपुडा मुलावाले आणतात किंवा काय, तर तेही आणणार होते, पण त्यांना म्हटलं नाही मी बनवते, दोघांचेही बनवते. हाऊस असते बघा, एक आहे ना, एक असते हाऊस की आपल्याला काय करायचंय काय नाही ते. सो असं आहे की आपण तो साखरपुडाचा बॉक्स जो आहे तो बनवला होता, आहे की नाही. त्याच्यानंतर आपण येऊ आता ते पॅकिंगकडे. सगळ्यात पहिलं म्हणजे तो जो बॉक्स जो बनवला होता वेल्वेटला ते कापड लावून, वुडन बॉक्स जे होते ते आम्ही क्रॉफर्ट वरून घेतले होते. ते पण शॉप, मला वाटतं आपण लास्ट टाइम गेलो तेव्हा ते शॉप रिनोव्हेशनला गेलो. हो. पण मी ना एका ब्लॉग मध्ये दाखवलं पण आहे की ते शॉप कुठलं आहे काय ते, जे वरनं काहीतरी नाव आहे. मी इथे त्याचा फोटो वाटायचा असेल तर मी ती नक्कीच तिथे टाकेल. किंवा आता समजा कधी मी क्रॉफर्ड मार्केटला जर गेलो तर मी तुम्हाला ते शॉप दाखवेल, पण ते तुम्हाला कुठेही अवेलेबल आहे. ते वुडनचे बॉक्सेस असं काही क्रॉफर्ड मध्ये आपण त्या साईडला जर गेलो असतो ना, मी नंतर बघितलं पूर्ण मार्केट आहे त्याचं, तर तिकडे तुम्हाला ते जसे हवेत तसे बॉक्सेस मिळून जातील. आता मुळात काय आहे ना, ते डेकोरेशन करणं आहे ना, हा खूप मोठा भाग होता. तर मग आम्ही ते वेल्वेटचं कापड घेतलं. सो तेही आम्ही मंगलदास मधनच घेतलं होतं, ब्लॅक कलरचं, आणि व्हाईट जे नेट लावलं होतं ते पण मंगलदास मधनं घेतलं. तर ते खूप फरक पडला. जेव्हा आम्हाला इकडे कमी पडत होतं म्हणून आम्ही इकडे परचेस केलं, तर ते डबलच्या रेटने इथे होतं आणि तिथे आम्ही वेगळ्या रेटने घेतलं. मला आठवते आम्ही इकडे 200 रुपये मीटरने घेतलं आणि आम्ही तिकडनं 100 रुपये मीटरने कापड, आणि नेट आम्ही 30 की 40 रुपये मीटरने 30 की 40 रुपये मीटरने आम्ही ते कापड. सो फायदा तुम्हाला एक हे आहे, मार्केटमध्ये ना तुम्हाला खूप स्वस्त मिळतं, तुम्हाला ऑप्शन्स खूप मिळतात, आणि त्याच्यामुळे आम्ही ते सगळं मंगलदास मधनं पेशन्स पाहिजे आणि फिरायला पाहिजे. बरं, दुसरी गोष्ट, तो जो बॉक्स वरती ते बो जे बनवले ते सुद्धा श्वेताने स्वतः बनवले होते. कार्ड पेपरवरती, कार्डशीट पेपरवरती तो चिपकवला होता वेल्वेट, आणि फॅब्रिक ग्लू आणलेला हार्डवाला, त्याने ते चिकटवलं. सॉरी, हार्डवाला नाही, त्याला आम्ही नॉर्मल फॅब्रिक ग्लू लावला, कारण आधी हार्डवाला लावला तो दिसत होता, त्यामुळे नॉर्मल फॅब्रिक ग्लूने ते चिकटवलं आणि ते बोचा शेप दिला त्याला, आणि स्टेपल करून जो मोती होता तो आम्ही तिथे लावला हॉट गनने. ती एक गोष्ट आहे जी पूर्ण पॅकिंग मध्ये खूप जास्त उपयोगी आली. येस. आता तो जो मोती आहे, ते जे मोती जे आहेत ते, आणि छोटे छोटे एक मोर लावले बघा, प्रत्येक याच्यावरती मोर लावले होते आपण. तर हे सगळे जे मोर आहेत ना, हे आपण मलाडला एक स्टोर आहे, ते एका ब्लॉग मध्ये मी दाखवलंही होतं, तर तिकडनं मी ते घेतलं होतं. मी एका ब्लॉग मध्ये दाखवलं पण आहे ते, त्या ह्याच्यामध्ये. तिथे बरेचसे शॉप आहे, तिथे पण ते सगळं मिळून जातं तुम्हाला. जे काही फ्लावर्स असतील होलसेल मध्ये डेकोरेशन साठी, फक्त एवढं की तुम्हाला पॅकेट्स घ्यायला लागतात, बंच घ्यायला लागतात, सिंगल मिळत नाही. जर तसं काही घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे डेफिनेटली जाऊ शकता. मल्हारचं वाटलं तर मी खाली डिटेल्स आणि ऍड्रेस मध्ये खाली तिथे हे लोकेशन टाकेल, की बिकॉज त्या परिसरामध्ये खूप दुकान आहेत त्या परिसरामध्ये. नंतर आपण त्या ह्याच्यावरती येऊ, म्हणजे ते श्वेतांनी ही कन्सेप्ट डिझाईन केली होती, ते बो आणि जो टाय आहे ना. म्हणजे मी एक फोटो बघितला होता, तेव्हापासून मला ते क्लिक झालं होतं आणि मी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला होता की आपल्याला असंच करायचं. मग त्यानंतर मी ती ब्लॅक बटन पण शोधली वेल्वेटची, मग ती लावली, त्याच्यामुळे त्याला एक असं प्रॉपर दिसत होतं की हे मुलासाठी आहे. नाहीतर युजली बघा आपण काय करू शकतो, तर त्याला वरती बो लावतो किंवा असं काहीतरी बेसिक काहीतरी करू शकतो, पण मुलाला देण्यासाठी ते ऍप्ट होतं. मला तर विचाराल तर टाय आणि तो बो. खूप जणांच्या कमेंट आल्या की मुलीला खूप काही देता येतं, प्रत्येक वेळी प्रश्न पडतो की मुलाला काय देता येतं, तर मुलालाही भरपूर वस्तू देता येतात, भरपूर वस्तू. आणि आम्ही असं साक्षीला सांगून ठेवलेलं की असं मध्ये मध्येच विचारत राहायचं, तुला काय आवडतं, तुला काय आवडतं. तर साक्षीने सगळं विचारून ठेवलेलं न कळत, त्यामुळे आम्हाला ते इझी झालं पटकन. म्हणजे आपल्याला, आणि हे कसं आहे ना, आपल्याला किती काय करायचं ते आपल्यावरती आहे, म्हणजे कसं काय गिफ्टिंग करायचं काय, ते बॉक्सेस किती बनवू शकतो आपण, त्याला काही लिमिट, त्याला मर्यादा नाही आहे की नाही. तर पण मला विचाराल ते जे होतं ना सेटअप, तो जो बो आणि बटनाचा सेटअप, मला तर पर्सनली खूप आवडला, खूप सुंदर झाला तो. म्हणजे ह्यांची मेहनत खूप कमाल होती सगळ्यांचीच. आणि आता आपण येऊया सगळ्यात महत्वाचा, म्हणजे तो मोर, ड्रायफ्रुटचा जो मोर केला. तर ते जे मोर आहे ना, तो आहे रेडीमेड, म्हणजे थर्माकोलचा तो मोर आहे.
तो मोर आम्ही गोरेगावला एक फॅक्टरी आहे जिकडे हे सगळं बनतं. त्यांच्याकडे सगळं काही मिळतं, म्हणजे मोर, वाघ, नंतर लायन, नंतर डेकोरेटिव्ह पीसेस, हे सगळं तिकडे अवेलेबल म्हणजे आहे. जे फुलांसाठी वापरतात ना डेकोरेशन करायला, जे आपल्याला दिसतं की अरे हा मोर फुलांचा बनवलाय, पण आतमध्ये थर्मोकॉल असून मध्ये फुलं, वरून फक्त फुलं लावलेली असतात. इनफॅक्ट तुम्ही जर अंबानींचं जे लग्न झालं त्याच्यामध्ये पण ते जे टायगर होता बघ, टायगर होता, मोठा टायगर होता, तोही त्याच्यापासून बनवला होता. म्हणजे ते फोम शीट्स असतात आणि मग ते त्याच्यावरती आपल्याला ते लावता येतं. लावतात. येस. तर तो मोर आहे तो गोरेगाव मधनं घेतला होता. त्याचा ऍड्रेस मी नक्कीच डिटेल्स डिस्क्रिप्शन त्याचा बॉक्स, व्हिडिओ पण आहे जो आपण टाकला नाहीये, तो थोडासा तुम्हाला इथे जर दाखवता आला तर नक्की दाखवा. ते जे करतानाचा खूप मोठी फॅक्टरी आहे तिकडे. आम्ही ते गुगल करत सोडत होतो. आधी आम्ही बघत होतो की थर्मोकॉल घरी आणून आपण तो कट करूया, पण म्हटलं याचं खूपच हे होईल नाही, शेप आणि फाईन ट्यून नाही करता येणार आपल्याला. मग ते गौरवने परत शोधलं, मग ते बोलले इथे आहे, जाऊन बघूया थर्मोकॉल तरी मिळतं का बघूया. फोन केला, ते बोलले की आम्ही कट करून पण देतो. मग त्याच्यानंतर ते बॉक्स मध्ये पण आम्ही एक एक लेअर टाकून घेतली होती. त्याच्यावरती क्रीम कलरचं हे टाकलं होतं, सॅटिन टाकलं होतं, जेणेकरून ते छान दिसत होतं. येस, बिकॉज त्याची जी हाईट आहे ना ती 6 ते 8 इंचाची बॉक्सची हाईट होती आणि मग ते जे काही वस्तू टाकलं होतं सगळे खाली जात होते, म्हणून आम्ही थोडं त्याला अपलिफ्ट केलं. मग त्याच्यामुळे मी काय केलं, प्रत्येक आता ही बॉटल आहे, बॉटलला टूथपिकने म्हणजे हॉटगनने टूथपिक चिकटवली आणि ते आत टाकलं, त्यामुळे ते पडत नव्हतं. नाही तर नुसते वस्तू ठेवल्या आणि ट्रे हलतो ना तर ते पडतं. एक्झॅक्टली. तर हे सगळे ना एंगेजमेंटच्या जी पॅकिंगची व्लॉग आहेत ना त्याच्यामध्ये सगळे आम्ही ते दाखवलं पण आहे, श्वेताने ते हॉटगनने कसं केलंय ते. आणि ते फॅब्रिक लावायचा सगळ्यात मोठा टास्क होता जो आकाशने कम्प्लीट केला. आणि मग नंतर थोडंसं डेकोरेशन, मोराला जी लेस वगैरे सगळं लावलं ते मी केलं. आणि नंतर मग झालं, मग हळूहळू समजायला लागलं की आता काय करायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट टास्क होता ते हॉटगन. ते आपल्याला माहिती नव्हतं. एकतर ते ड्रायफ्रुट्सला लावायचे होते हे श्रिंक रॅप. ते श्रिंक रॅप आहे ना, तर ते आपल्याला वाटतं ना, खूप सोपं वाटतं की ह्याच्यावर टाकायचं आणि नंतर वरतून श्रिंक रॅप फिरवलं, आपलं गरम हीट गन फिरवली की ते श्रिंक. तसं नाहीये. ते पॅकिंग करायची पण एक सिस्टीम आहे, ते आम्हाला नंतर कळालं. तो पेपर आहे ना 2 लेअर असतात त्याच्यामध्ये, त्या दोन्ही लेअरच्या आतमध्ये ते टाकायचं असतं आणि साईडने पहिलं तर तुम्हाला ते हीट करत यायचं असतं आणि मग सेंटरला यायचं असतं. चला मंडळी, काय ना आमची मेमरी फुल झाली होती म्हणून ते थोडं डिलीट करून परत एकदा आलं. येस, तर असं आम्ही ते पॅक केलं होतं. म्हणजे मगाशी व्हिडिओ बघितला आम्ही तो, आणि नंतर मग त्याला आम्ही ते ड्रायफ्रुट्स त्याला ते खोचले स्टिक लावून, ज्यात क्रॉफर्टमध्येच तुम्हाला मिळून जातील जर कोणाला घ्यायचं असेल तर. येस. तर असा तो मोर आमचा तयार झाला होता. येस. हे झाल्यानंतर मग आता आपण येऊया चंचलच्या ड्रेसवर. आणि मला अजून एक सांगायचं की ते जे वेल्वेट लावायचं काम होतं ते आमच्या नवरीने केलं होतं. म्हणजे तिचा पण हातभार कुठेतरी लागला होता. सगळे वेल्वेट तिने लावले होते, ब्लॅक वाले. ब्लॅक वेल्वेट. तिला म्हटलं तू काहीतरी कुठेतरी हात लाव, म्हणून ती आली होती शॉपिंगला, तेव्हा तिने ते सगळं केलं बसून रात्री. तेव्हा मी झोपलेली. त्या रात्री आपण झोपलो, त्या रात्री साक्षीने जागून केलं होतं. येस. तर असं सगळं ते पॅकिंग संदर्भामध्ये होतं. आता येऊया आपण चंचलच्या त्या ड्रेसवरती. चंचलने हा ड्रेस होता डिझाईन केला होता, तिला जसा पाहिजे होता. तिच्या डोक्यात काही गोष्ट गेली होती, तिने एक बघितलं होतं, तिला ते तसंच करून थोडेसे चेंजेस करून करायचं होतं. तर त्यासाठी मग आम्ही म्हटलं हे आपल्याला फक्त तिकडेच मिळू शकतं मंगलदासमध्ये, पण ते पण इझी मिळालं नाही. आम्ही खूप फिरलो तिथे, पण मला ते फॅब्रिकचं नाव आठवत नाही. तो खूप थिक फॅब्रिक आहे, असा खूप फॉल घेतो तो फॅब्रिक. तर आपण त्यांना विचारलं होतं ना, काय नाव होतं? स्कूबा नाही, स्कूबा अजूनच हे स्कूबा बघत होतो, पण ते नव्हतं चांगलं दिसत. ते पण आहे ना मंगलदासला मार्केट आहे, त्या मार्केटमध्येच ते शॉप आहे. तर तुम्ही फोटो जरी दाखवलात ना तरी ती लोक दाखवतात तसंच्या तसं आपल्याला. तिकडनं ते चंचलचं फॅब्रिक आम्ही घेतलं होतं. त्यानंतर मग चंचलने तो ड्रेस नाशिकला तो स्टिच केला होता. आणि ते जे पॅचेस आहेत ते आम्ही परत एकदा मंगलदासमधनं एक दुकान आहे, क्रॉफर्टमधनं जवेरी रोडला.
जवेरी रोडला एक दुकान आहे, त्या दुकानाचं नाव मला आता आठवत नाहीये, पण त्याचा फोटो मी नक्की इथेच टाकेल. तर तिकडनं आम्ही ते लेसेस सगळ्या त्या लेस ते याची काय Patch. म्हणतात पॅचेस आणि तिच्या दुपट्ट्याला जी लेस लावली होती ती, आणि तिची पण ज्वेलरी आम्ही फेस ऑफ ब्युटी मधून घेतली होती आणि तिचा मेकअप यशस्वीच्या फ्रेंडने केला होता. सो असं तिचं ते लुक डिझाईन केलं होतं आणि ती पण खूप सुंदर दिसत होती. तिला स्वतःला पण ते खूप आवडलं आणि सगळ्यांनाच आवडलं. सगळ्यांनी तिला कॉम्प्लिमेंट दिली, चंचल खूप छान दिसते. तिचा पण आउटफिट मस्त झाला होता. येस. तर नंतर मग समीक्षा. तर समीक्षाचा ड्रेस आम्ही मंगलदास मधनं घेतला आणि मला सांगावंसं वाटतं की आपण इकडे सगळीकडे फिरतो, ही रेंज आणि त्या रेंजमध्ये खरंच खूप फरक आहे. जर तुमच्याकडे पण लग्न सराई असेल तर एक दिवस तुम्ही नक्कीच काढून एक फेरफटका मारून या. फक्त तिकडे ड्रेसेस पण रेडीमेड रेडीमेड ड्रेस. हा, म्हणजे नुसतं फॅब्रिक नाही मिळत, रेडीमेड ड्रेसेस सुद्धा मिळतात तिकडे. तर तिकडनं तिचा ड्रेस घेतला होता आणि तिचा मेकअप सीमाने केला होता. तर असं समीक्षा आणि त्याला वर्क श्वेतानंतर ऍड केलं, त्याला काहीतरी वर्क. हा तिचा दुपट्टा प्लेन होता, तर मी पॅचेस लावलेले तिच्या दुपट्ट्याला. दिसलं असेल माहिती नाही एवढं गडबडी. तिचा फोटो असेल तर आपण टाकूया. आणि इथे एक छोटी हे होती स्ट्रिप होती, तर तिला ती नको होती. मग आम्ही एक लेस वेगळी घेतली आणि ती इथे स्टिच केली. त्यामुळे तिचं थोडंसं ड्रेसला अजून छान लुक आलं. वर्कची लेस लावली, ते पॅचेस वर्कचे लावले, तर ते छान दिसत होतं. असं प्रत्येकाच्या ड्रेसवर काही ना काही आम्ही केलेलं आहे. म्हणजे असं नाही की घेतला आणि घातला असं कुणाचंच नाही झालंय. एक्झॅक्टली. नंतर मग आता येऊया आपल्या ताई राहिल्या ना, यशस्वी ताई. अरे मॅडम, अरे थोरात बाई, मानाच्या थोरात. बोला. तर तिची साडी आम्ही घेतली होती कसब ठाणे मधून. आणि तिची ज्वेलरी तिने नाशिकमध्ये अजून कुठलं स्टोर आहे तिकडनं घेतली होती. मला आता एक्झॅक्ट नाव नाही माहिती, तिला विचारून मी सांगेन. तर कारण तिला जशी हवी होती तशी तिथे ऑलरेडी गेली होती, तिथे नव्हती ती. म्हणजे होती ज्वेलरी पण दिली गेली होती, म्हणून मग तिने तिकडनं घेतली. आणि तिचाही मेकअप तिच्या फ्रेंडने केला, तिचा चंचलचा आणि दोन्ही मम्मींचा. तर असं ती पण खूप सुंदर दिसत होती, खूप छान दिसत होती. सगळेच छान दिसत होते. आणि दादाचा ड्रेस आम्ही दादरमधनं घेतला होता. आणि रियांशचा ड्रेस मी खारुताईमधनं स्टिच करून घेतला होता, कारण तुम्हाला माहिती आहे रियांश खूप बारीक आहे, तर त्याला पटकन कपडे नाही येत. म्हणजे त्याच्या साईजचे घेतले की खूप मोठे होतात, त्यामुळे मला ते खारुताईमधनं मी ते त्याच्या प्रॉपर शेपमध्ये करून घेतला होता. त्यामुळे त्याला ते जॅकेट छान बसलं होतं, तो पण छान दिसत होता. हा, तो व्लॉग मध्ये एक कमेंट आली, अरे रियांश कुठे दिसला नाही. खेळतच होता. ही सगळी पोरं आहेत ना, खेळत होते. म्हणजे रियांश, मायरा हे तुम्हाला कुठे दिसले नसतील, कुठे ना कुठेतरी असं झलक तुम्हाला दिसली, एवढीच काय ती. पोराने खूप मजा केली. हा, आता आमचे जे ड्रेस आहेत, म्हणजे श्वेताने तिच्या डोक्यामध्ये एक काय म्हणतात हे डोक्यात होतं की मला ना असं सेल्फमध्ये असं सी ग्रीन कलर, काय सी ग्रीन म्हणता येईल ना, की पिस्ता सी ग्रीन पण मिळाला स्काय ब्लू. हा, असं काहीतरी मला पाहिजे होतं आणि सेल्फ मध्ये पाहिजे होतं ते. तर तिने आम्ही 3-4 दुकानं फिरलो. आम्हाला एका दुकानामध्ये रंगोली म्हणून एक ठाण्याला एक शॉप आहे, जे नौपाड्याला आहे. नौपाडा नाही, गोखले रोडला. बरं, मी त्याचा फोटो टाकेल, त्या शॉपचा फोटो आहे, माहिती आहे. हा, रंगोली. तर रंगोली शॉप मध्ये ते आम्ही तिकडनं ते श्वेताची साडी तिकडनं घेतली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही माझं आणि मग व्योमचं त्या पॅटर्न आणि त्या फॅब्रिक मध्ये थोडं. सगळ्यात पटकन साडी जर कोणाची घेऊन झाली असेल ना तर ती माझी होती. येस. माझ्याकडे काय झालं. ओके ओके, बाय बाय बाय. माझ्याची फ्रेंड आली आहे ती. मी फिक्स होतं की मला हे असंच हवंय. मी जास्ती वेगळं काहीच नाही बघितलं. मला वाटलं 2-3च दुकान बघितले आणि एका दुकानात मला जे पाहिजे ते मिळालं, म्हणजे रंगोलीमध्ये. मग मी तिथे ती साडी घेतली. साडी घेतल्यानंतर टास्क होता ब्लाऊजचा, कारण मला जे ब्लाऊज पाहिजे होतं, जशी डिझाईन पाहिजे होती, ते खूप डिफिकल्ट होतं. पण मी म्हटलं नाही, हे आपल्याला शोधायचं आहे. काय का दीदीला. तर त्याच्यासाठी आम्ही परत एकदा मंगलदासला गेलो आणि ते जे पूजा होती आपल्यावर, स्लीवचं जे फॅब्रिक आहे ते आम्ही घेतलं. आणि त्यानंतर आम्ही परत टेलरकडे आलो आणि टेलरकडे आल्यानंतर कळालं की ते फॅब्रिक आम्ही हाफ घेतलंय, अर्धच घेतलंय.
हा म्हणजे जी त्याच्यातली जी डिझाईन आहे ती कट झाली आहे. तर मग आता खरं मला एवढं टेन्शन आलं, एवढी साडी घेतली, एवढं सगळं केलं. मग दर्शन भाई बोले कि आप टेंशन मत लो, ये करेंगे वो करेंगे. म्हणजे ठीक आहे, आपको जैसा लगता है वैसा करो, लेकिन करो. तर त्यांनी मग साडीचे जे लेस होती ती स्लीव्हला पुढे अटॅच केली, कारण ते कमी पडत होतं. पण ते छान वाटत होतं, मला वाटतं ते छान झालं. छान झालं. हाय मला विचाराल ना, ते हाय स्लीव्ज आहेत ना, खूप कमी ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळेल आणि ते कॅरी पण करता आलं पाहिजे. बाय द वे ते सोपं नाही आहे. त्यांनी खूप सुंदर केलं. म्हणजे मला पण तो जेव्हा बोलत होता की ऐसा करेंगे वैसा करेंगे, काठ पुढे लावले तर कसे दिसतील म्हटलं, मध्ये वर्क आणि पुढे काठ लावायचे. तर मला ते बोलले की नाही, अच्छा दिखेगा, अच्छा दिखेगा. म्हटलं ठीक आहे, आपके भरोसे करो जो कर. म्हणजे माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, दर्शन त्याचं ड्रॉइंग करतो, ते जे ब्लाऊज जे काय करतो ना त्याचं एक ड्रॉइंग आहे. तर ते ड्रॉइंग साकारतानाच आपल्याला कळून येतं की आपल्याकडे तो काय बनवतो, त्याच्या डोक्यात काय आहे ते, है ना. हो. तर ते मी नक्की तिथे टाकेल. एवढं सुंदर करतो ना तो, आणि ते त्याचं कामाच्या बाबतीत तर काही वादच नाही. म्हणजे हे सगळ्या आईचे, श्वेताचे, हे सगळे जे काही ते तिकडनंच करतो. फिट अँड फिनिश टॉप नॉच आहे. येस, सगळे. त्यामुळे ते ब्लाऊज बघूनच मी एवढी खुश झाली होती की बस, मला जे पाहिजे ते लुक मिळालं. नाही, पण त्याच्यानंतर तो दुसरा त्याचा मॅटर काय होता, ते जे फॅब्रिक घेतलं ना ते डाय होत नव्हतं. तो बोलला तुम लेके भी आहे कलर. मी कलर ऑफ व्हाईट घेतला होता, जे डाय होत नव्हतं. बरोबर. आणि डाय मग त्याने त्याच्यावरती दुसरं डोकं चालवलं का, त्याने आतमध्ये त्या सेम साडीच्या कलरचं नेट टाकलं, जेणेकरून ते कळत नव्हतं की वरचं जे वर्कवालं नेट आहे ते ऑफ व्हाईट आहे. मग ते मॅच झालं, मर्ज झालं एकमेकांमध्ये. त्याच्यानंतर सेकंड होतं की ते जे पूर्ण वर्क होतं त्यामुळे मशीन फिरवताना ते तुटायचं, आणि तुटलं की ते निघायचं. तर त्याने ते एक एक सगळं स्टिच केलं आणि मग ते सगळं काम केलं. तर ह्या सगळ्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहे ना, तर हे दर्शनचं म्हणजे हातकंडाईमध्ये कोण पकडू नाही शकत. म्हणजे तुमच्याकडे जर एक्सक्लुझिव्ह साड्या असतील ना छान अशा काही, तर खूप सुंदर. तुम्हाला एक काय बोलला माहितीये काय की काय नाही, ये साडी आहे ना, का साडी एवढी चांगली म्हणजे लाईफ लॉंग साड्या आहेत ह्या, ज्या आता साक्षीची पण ग्रीन होती, आणि आपण जे आजकाल इंस्टाग्रामवर वर्क बघतोय ते गोल्डन मोती लावलेत किंवा काय, तर ते काही दिवसानंतर काळे पडतात. आणि आपल्या एवढ्या महागड्या साड्या आहेत ज्याचे ब्लाऊजच खराब होतात, म्हणून आपण त्या साड्या नेसत नाही. मग ते बोलले की ते असंच होतं की आपण बघतो की अरे कमी याच्यात किंवा काय कोण करून देईल, आणि मग ते नंतर ठेवून ठेवून काळी पडतात. आता त्याने जे वर्क केलंय साक्षीच्या वरती किंवा माझ्या, तर ते जेवढे वर्ष साडी राहील ना तेवढे वर्ष ते ब्लाऊज पण तसंच्या तसं राहील त्याच्यावरती. म्हणजे ते वर्क अजिबात तो बोला कलर नाही जाणार. साक्षीचं सुंदर केलं होतं ग्रीनचं वर्क ना, मस्तच केलं होतं. म्हणजे हेच कन्सेप्टच चेंज करून टाकली होती. त्याचा पण माझ्याकडे ड्रॉइंग आहे, साक्षीचं पण ते केलेलं असं ना, तो ड्रॉइंग करतो ना एक नंबर करतो. चला, दर्शनचे पण डिटेल्स सगळे मी दिलेले आहेत मगाशीच, इथेही त्याचा नंबर टाकेनच. शॉप आहे त्याचं कृष्णा गोपा स्टुडिओ म्हणून, है ना. आणि मग व्योम आणि गौरवचा जो ड्रेस होता तो आम्ही खारुताईमधनं स्टिच करून घेतला, कारण मला तो दोघांचा सेम हवा होता, सेम फॅब्रिक मध्ये. आणि पॅटर्न पण सेम, आणि त्याने तो बरोबर तसाच्या तसा जसा मला पाहिजे होता. आणि गोल्डन काहीच नको होतं त्याच्यामध्ये, सो तसं ते दोन्ही फॅब्रिक आणून बरोबर मस्त स्टिच करून दिला. त्याच्यानंतर मायराचा जो ड्रेस होता तो, ती जी काही गोड दिसत होती तो पण आम्ही खारुताईमधनं बनवून घेतला. तिचं जे टॉप होतं ते टॉपच काहीतरी 2 किलोचं होतं, मला 2-2.5 किलो. मी तुम्हाला म्हटलं याचं वजन करेल, पण मी वजन अजूनपर्यंत केलेलं नाहीये. कधी वेळ आली तर नक्कीच वजन करेल, बट हेवी होतं. पण ड्रेस जरी हेवी, म्हणजे टॉप जरी तिचा खूप हेवी होता, पण आतलं जे फॅब्रिक होतं ते खूप सॉफ्ट होतं, म्हणजे ते तिला जाणवत नव्हतं. त्यामुळे, आणि मायरा असंही तिला आउटफिट कॅरी करायला खूप आवडतं. मायराने ह्याच्यापेक्षाही हेवी ड्रेसेस म्हणा किंवा मोठे मोठे ड्रेसेस, म्हणजे तो ह्याचा आहे फ्लेमिंगोचा ड्रेस आहे तो म्हणा, किंवा झी मराठी अवॉर्डचे हे सुद्धा ड्रेसेस तिला कॅरी करायला आवडतं. तिला वेगळं वेगळं स्वतःलाच आवडतं. आणि आम्ही कुठलाही ड्रेस स्टिच करताना माझं पहिल्यापासून असतं की तो टोचला नाही पाहिजे, कारण मायरा जरा पण टोचला तर घालत नाही. हा, ती थोडं पण, इव्हन मी तिचे टी शर्ट वगैरे घेतले ना, तर जे मागे लेबल असतात ते पण तिचे कट करायला लागतात, तिला आवडत नाही. त्यामुळे ते तिच्यासाठी, आणि ते आता त्यांना पण माहिती झालंय, त्यामुळे त्या तसंच ते बरोबर
स्टिच करतात आणि तेही जे आमच्या डोक्यात होतं तिचा ड्रेसही तसाच्या तसा म्हणून आला. त्यामुळे ते फॅमिलीचं छान कॉम्बो मस्तच तयार झाला. अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे चौघांचा असं काय फोटो नाहीये. हा, मयूर बरोबर असताना आम्ही एक फोटो काढलेला कारण होता. आम्ही एवढ्या गडबडीत होतो की नंतर रिअलाइज झालं की आपण स्वतःचे फोटोज नाही काढले. एक पण फोटो नाही, सिंगल फोटो नाही, जोडीचा नाही, पोरांचा नाही, काहीच नाही. कोणाचाच नाही. तर मला नक्कीच आवडेल तो आउटफिट परत एकदा घालून. कारण माझं एक झालं की मला साडी ड्रेपरीच पाहिजे होती त्याच्यावर, ती नाही मिळाली वेळेवर माझ्यासाठी आणि साक्षीसाठी. पण ठीक आहे, आता तसं काहीतरी करून मी तो परत एकदा लुक करणार करू शकतो. येस. तर हे माझे आणि व्योमचे जे आणि रियांशचे जे आउटफिट्स आहेत ते खारुताईमधनं घेतले होते. आणि आता जसं काही वेडिंग सीझन चालू होतोय तर ते फॅमिली कॉम्बो पण बनवतायत. जर तुम्हाला असं काही डिझाईन करायचं असेल किंवा फादर आणि सनचं, तर ते लोक छान करतात. हां, हे लक्षात घ्या, हा जो काही भाग आहे ना, हा कस्टमायझेशन आहे. हा, हे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार, कलरनुसार हे सगळ्या तुम्हाला कस्टमाइज करून मिळतं. बट हे तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली फोनवरती बोलला तर तुम्हाला सगळं ते माहिती देतीलच. येस. तर असं सगळं ते आहे. आता पाडवा पण येतोय आणि त्याच्यानंतर मम्मी आणि काकू. तर मम्मीची साडी कसबमधनंच घेतली होती मी आणि काकूची साडी साक्षीन ते येवल्याला गेलेले तेव्हा ती साडी तिकडे घेतली होती. तर असे सगळ्यांचे एकंदरीत आउटफिट होते जे सगळ्यांनाच खूप आवडले. आम्हाला स्वतःला पण खूप आवडले. कोणाचाही लुक आहे रिपीट नव्हता. रिपीट म्हणजे की सगळ्यांनी साड्या घातल्यात, सगळ्यांनी ड्रेस घातले, सगळ्यांनी लेंगे घातलेत. प्रत्येकाने प्रत्येकाचं ह्याच्याप्रमाणे ड्रेस घातले होते, खूप सुंदर घातले होते. आणि सगळ्यांनी खूप काय म्हणतात सांगितलं आम्हाला की कार्यक्रम छान झाला. शेवटी निघताना पण बरेच जण म्हणाले. तर येस, छान झाला. म्हणजे एक असं ना, आपला कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या मनाला एक समाधान असतं की, आणि ते आठवणीत राहतं कायम. जसं मला माझा साखरपुडा आहे तर ते कायमच्या आठवणी आहेत. तर तसं ते खूपच छान झालं. म्हणजे आता श्वेताच्या बर्थडेच्या निमित्ताने मयूरच्या मम्मीचा फोन आला होता बर्थडे विश करायला. त्याही तेच म्हणत होत्या की साखरपुड्याचा थकवा आम्ही व्लॉग बघून घालवला. म्हणजे ते बघताना, ते टीव्ही वरती बघताना जी मजा येते ना. हा, साखरपुडा होऊन गेला पण ते आम्ही अजून पण त्या याच्यामध्येच आहे. ते बघतो ना तर ते काय की त्याच्यामुळे आपल्याला ते परत सगळं बघायला मिळालं. रिलिव्हिंग मोमेंट्स आहेत ते. कारण आपण बरंचसं मिस केलं कारण आम्ही इकडे तिकडे होतो. म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये तर मला खूप कमी काही गोष्टी घेता आल्या. कारण का काय ते सगळं ह्याच्यामध्येच मॅनेज करण्यामध्ये सगळ्या गोष्टी हे होऊन गेल्या. तर खूप छान पद्धतीने मॅनेज पण झालं ते सगळं, की नाही. आणि सगळ्यांनी छान, म्हणजे असं छान बोललं की सपोर्ट होता. सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनाच हाऊस होती मुळात. त्यामुळे कार्यक्रम छान पार पडला. येस. आता असंच काय, आता पुढे लग्न पण आहे, लग्नाच्या थीम आहे, हळद मेहंदी सगळं आहे. आणि आता याच्यात जोरात तयारीला लागायचंय. पण होळीपर्यंत आम्ही जरा पॉज घेतलाय कारण सुरगाण्याला जत्रा असते. तर साक्षी दुकानात अडकली आहे आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो दुकान कोण सांभाळणार, तर दुकान नंतर चंचल सांभाळणार. तर असं सगळं आहे. मग केळवण आहे नंतर. हा, केळवण आहे. आणि दुसरं जो आपला डान्सचा ब्लॉग गेला त्या ब्लॉग मध्ये मी म्हणते 90% कमेंट आमच्या आईंना होत्या की खूप सुंदर डान्स केला, खूप छान कॉन्फिडन्स आहे. तर येस, त्यांना स्वतःला पण आवडतं. आमच्यासाठी पण सरप्राईज होतं ते की हा डान्स करणार आहेत असं. ती डान्स करणार आहे मला माहिती, पण डान्स करते ती. म्हणजे तो डान्स त्यांचा मला माहिती होता कारण त्यांनी सगळ्या माम्यांनी वगैरे तो डान्स बसवला होता. म्हणजे कुठलाही असा कार्यक्रम नाहीये आमच्या इकडे की ती डान्स करत नाही. डान्स 100% करते. म्हणजे गणपती डान्स पण करते, म्हणजे ढंगा मारले, आणि असं बसून पण डान्स करते. डान्स तर करतेच, पण इथे ती करणार होती हे मला माहिती नव्हतं. तिने नंतर मला बोलली की हे माझं गाणं आहे आणि तिथे लावते. मी म्हटलं बरं लावतो म्हटलं. तर 99% काय कमेंट ह्याच होत्या. त्याच्या आजीची काय एनर्जी लेवल आहे आणि कॉन्फिडन्स आहे. तर येस, ती करते ते, आहे की नाही, आहे ना. ते त्याच करू शकतात आणि ती वेगळी एनर्जी त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यांनी पण खूप छान केलं. सगळ्यांनीच एन्जॉय केला, छान वाटलं.
आणि असं तुम्ही जे काही ब्लॉग्सला प्रेम दिलं ते पण खूप 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 छान वाटलं. आणि अजून एक होतं की 3 जणांचे ब्लॉग आले पण कुठेच रिपीट बघितल्यासारखं वाटलं नाही. सगळ्यांचं वेगळं वेगळं होतं. सी ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज अन पर्स्पेक्टिव्ह ऑफ व्ह्यूइंग. म्हणजे आपण प्रत्येक जणाला काही ना काहीतरी वेगळा पॉईंट असतो, ते त्या हिशोबाने ते शूट करत असतात. त्याच्यामुळे असं कुठेही रिपिटेटिव्ह काही वाटलं नाही. सगळ्यांना वेगळं काहीतरी बघायला मिळालं. आता असंच तुम्हाला पुढे लग्नामध्ये बघायला मिळेल. हळद, मेहंदी, लग्न. व्हेरी सून विल बी रिव्हिलिंग लग्नाची तारीख सुद्धा आहे की नाही. अरे आता काय माहिती ना, प्रेशर खूप वाढत जात आहे. काय माहिती बघा, मी ती लग्नाची रील टाकली, लग्नाची एंगेजमेंटची डेट रिव्हील, गौरवचं डोकं होतं. हा एंगेजमेंटची रील टाकली मी, तर ती खूप लोकांना आवडली. म्हणजे साक्षीच्या सगळ्या फ्रेंड्सना, मयूरच्या सगळ्या फ्रेंड्सना खूप आवडली ती, की अरे क्या मस्त बनाया. बिकॉज साक्षी आर्किटेक्ट आहे. बरं ते पण आम्ही कसं जुळून आणलं बघा. साक्षी आर्किटेक्ट आहे, तर ती मेजरिंग टेप हे तिचं मेन शस्त्र आहे ते. आणि मयूरच्या शिफ्ट्स असतात, नाईट शिफ्ट असतात, त्याच्यामुळे आम्ही मध्ये असंच कॉम्बिनेशन करून रात्री आम्ही शूट करायला गेलो. असं तर असं सगळं असतं. पण ती रील सगळ्यांना खूप आवडली. त्याच्यानंतर आता असं आमच्यासाठी थोडं प्रेशर आहे की आता काय करायचं. वेगळं काय तसंच एक असा प्रश्न होता की जर तुम्ही साखरपुड्याला एवढं सुंदर रुखवत मांडलंय, तर लग्नामध्ये तुम्ही काय कराल. हा, तर म्हणजे त्याचा प्रेशर आम्हाला येतं. पण ठीक आहे. म्हणजे काय म्हणता येईल, आम्हाला ते आवडतं करायला. मी आधी पण बोलली, मला खूप जण बोलले की अरे तू थकत नाही का तू. मला एक खूप मोठी कमेंट मेसेज पण आलाय की तू कसं मॅनेज करते, तुझ्याकडे व्योम आहे, तू एवढ्या सगळ्यांसोबत फिरते, तू सगळ्यांचे आउटफिट बघितलेस, कोणाचं काय कसं सगळं करते असं. म्हणजे ती माझी आवड आहे. म्हणजे मला वाटतं मी क्रॉफर्डला जवळजवळ 7 ते 8 वेळा गेली असेल. प्रत्येकासोबत गेली मी, पण मला एकदाही कंटाळा नाही आला. मी तेवढंच एन्जॉय केलं, तर मला ते आवडतं. म्हणजे चंचल मस्करी ते पण बोलतं की तू खरंच फॅशन डिझायनिंग किंवा ते सेलिब्रिटी आर्टिस्ट असतात ना, ते म्हणजे काय करतात, स्टायलिश, हा, ते तू बनायला पाहिजे. बिकॉज कुठल्या गोष्टीला कुठले कपडे पाहिजेत आणि ते कसं तुमचा लुक असायला पाहिजे हे तिच्याकडे एक सेन्स आहे. आणि तिला सगळेजण तिला विचारतात, तिच्या फॅमिलीमध्ये सगळेजण तिलाच विचारतात. मला आठवतं काय होतं, मायराचा बर्थडे आणि मी घरात गेली नाही, तो पण कोणच रेडी झालं नव्हतं. का तर ड्रेस काय घालायचं हे दीदीला दाखवल्याशिवाय समीक्षा होती ना. दीदी आल्यावरच मी ड्रेस चेंज करणार. बोलते काय दीदी लावलंय, व्हिडिओ कॉल कर ना. नंतर दुसऱ्या वेळेस मी जेव्हा बाहेर जाऊन नाही, मला आधी तू सगळ्यांचे ड्रेस काढ. आणि यावेळेला सगळ्यांना मी ना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिले होते. म्हटलं तुमचे सगळ्यांचे जे काही आहेत ना, ते आम्ही 9 तारखेला जेव्हा येणार तेव्हा ते सगळे लुक्स रेडी पाहिजेत. नाहीतर 10 तारखेला नका सांगू की बाबा आता आपल्याला जायचं आहे दीदी. नाही, पण आम्ही ह्यावेळेस खूप आधी सगळ्यांचं व्यवस्थित केलं होतं. फक्त चंचलचे पॅचेस लावायचे राहिले होते, कारण तिचं स्टिच लेट आला. बाकी सगळ्यांचे आउटफिट व्यवस्थित सगळं मॅचिंग करून पॅक करून ठेवलेले होते, त्यामुळे कुणालाच काहीच डिफिकल्ट झालं नाही. येस. आणि आता काय लग्न आपण भेटूच परत एकदा. अशा का तुमच्याकडे पण काही आयडिया असतील मेहंदी हळदीसाठी तर नक्की शेअर करा, काही युनिक. तसंही आम्ही करण्याचा प्रयत्न करूच नक्कीच करू, आहे की नाही. येस. चला तर मंडळी, आपण हा असा छानसा ब्लॉग आणि हा संवाद इथेच एंड करूया. परत अशा एका ब्लॉगमध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर, बाय. आणि आपला आलेला आहे पाखरू आलेला आहे. ओ ग हा, या ये इकडे ये टिकल्यांचा राजा आलेला आहे. इकडे दाखव दे ग त्याला इकडे. अगं बाई ग, ये किती गोड दिसतंय ग. ये पटकन ये. खाली गेले. ये ना ग. टिकल्यांचा राजा, टिकल्यांचा महाराजा आलेला. एकच मिनिट मंडळी. ये ग चिवताई. हे बघ हाय करा. हाय. आता बाई फ्लाइंग किशी द्या. फ्लाइंग किशी द्या. आपण डोळा मार. बरं जाऊ दे, डोळा मार. आणि लिप्स दाखव. लिप्स. आणि चांदू मामा कुठे? चांदू मामा
चांदू मामा. नोज कुठे नोज? ए मुंगी कशी करते मुंगी? मुंगी 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 अशी करते अशी करते. नाही काय ग. ए डॅडी कुठे डॅडी? डॅडी कुठे डॅडी? इथे कुठे? कसं कसं बोल ना एकदा बोल ना. दीदीला आवाज दे. काय चल टाटा करा टाटा टाटा करा. टाटा 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 करा. टाटा. फ्लाइंग किस. बाय बाय. अगं बाई बाई अगं बाई बस हळू 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 हळू. छान दिसतोय व्योम. व्योम कसं दिसतोय? छान. चलो टाटा बाय बाय गुड नाईट.